नमस्कार. आज आपण एक थोडीशी वेगळी माहिती देत आहोत. कारण आज आज जे घराघरात कमरेचे आजार, मणक्याचे आजार, तुमचे मुळीत, मुतखडाचे आजाराने आज चौकडं थैमान घातलेलं आहे. घराघरात पेशंट आहेत आज. कुठला ना कुठला तरी आजार आहेच एक घरात कुटुंबात. तर अशा पद्धतीने आता मी जवळपास 7 वर्ष झालं ह्या धन्वंतरीमध्ये सेंद्रिय शेती, जमीन सुधारणा किंवा सेंद्रिय शेती करून आपल्याला विषमुक्त शेती कशी करता येईल ह्या अभियानामध्ये मी काम करत आहे. धन्वंतरीचं छान पद्धतीने काम आहे, पूर्ण सेंद्रिय. तर आज मला एक सांगायचं आहे की बाबा, आज शेतकऱ्याला भाव परवडत नाही. शेतकरी म्हणतात आम्हाला म्हणजे जे माल पिकवतं त्याला परवडत नाही, नाईलाजाने ते केमिकल वापरतात. तर खाणाऱ्यालासुद्धा माझी एक विनंती की तुमचे जे संपर्कातले लोक आहेत, जे शेतकरी आहेत की ज्यांना आपल्याला वर्षभर सगळे धान्य विकत घेऊन खावं लागतं, तर अशा लोकांनी आपल्या जवळच्या शेतकऱ्याला थोडेसे प्रोत्साहन देऊन की ते बाबा त्याला म्हणायचं आम्हाला सेंद्रिय असं धान्य पिकवून आम्हाला आम्हाला द्या तुम्ही की जे केमिकल न वापरलेलं पाहिजे आम्हाला. तर अशा पद्धतीने त्याला 2 पैसे वाढून द्या. आणि सेंद्रिय वापरल्यानंतर चांगलं तुम्हाला जर ओरिजिनल खायचं असलं तर तुम्हाला पैसे महाग बसणारच. जशी क्वालिटी तसा दाम भेटणार, द्यावाच लागणार. तर शेतकऱ्याला का परवडत नाही, तर आज सेंद्रिय शेतीमध्ये काम करायला शेतकरी धजवत नाहीत, कारण त्याला ते परवडत नाही. आणि खाणारा मग तुम्हाला कसं स्वस्तातमध्ये खायचं आहे, तर त्याचे परिणाम काय व्हायलेत. आज घराघरात पेशंट वाढले, तर त्याचा आपल्याला विचारच केला पाहिजे. तर खाणाऱ्याने पहिल्यांदा सुरुवात केली पाहिजे की आम्हाला सेंद्रिय पिकवलेला आम्हाला द्या. तुम्हाला जे मार्केट पैसे समजा गहू आहे समजा 2200, 2500, 3000 रुपये, तर त्याला 400-500 रुपये वाढून द्या ना. ते शेतकरी ऑटोमॅटिक त्याला 2 पैसे भेटले तर ते हळूहळू तिकडे वळण. आणि जोपर्यंत शेतकरी तुम्ही त्याला प्रोत्साहन देत नाहीत तोपर्यंत तुम्ही किती बी काही म्हणले चांगलं तुम्हाला खायला भेटणार नाही. ते केमिकलच मारून आणणार. आणि केमिकलचा परिणाम असू तर त्याला तर भोगावंच लागतं, पण खाणाऱ्यालासुद्धा भोगावं लागतं. तर अशी माझी सगळ्यांना खाणाऱ्यासाठी विनंती की तुम्ही सेंद्रिय शेतीसाठी त्याला शेतकऱ्याला आग्रह धरा आणि त्याला 2 पैसे वाढून द्या ना. ते रात्रंदिवस मेहनत करतो आहे, रातचं पाणी द्यायला लागतं, त्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आज मजूर महाग झालं आहे, खताचे भाव गगनाला गेलेत. सगळ्या गोष्टी त्याचा बी विचार केला पाहिजे आणि 2 पैसे आपण दिले पाहिजे. त्यातल्यात नोकर वर्गाने तर काळजीच करायला पाहिजे की बाबा आम्हाला सेंद्रिय द्या, तुम्ही 2 पैसे जास्त घ्या, आम्हाला तुमचा काय भाव असेल तर आम्ही द्यायला तयार आहेत, पण आम्हाला सेंद्रिय पिकवलेलं आम्हाला बाजरी, ज्वारी, गहू, तूर हे काय जे असेल ते आम्हाला द्या. तर शेतकरी 100% तुम्हाला सेंद्रिय देण्याचं काम करीन, ही मी गॅरंटी सांगतो. आज मी हे काम करत असताना बीड जिल्ह्यात जर विचार केला तर 2%, 3% आज शेतकरी वापरायले आहेत. आणि आज माझ्याकडे जी गहू आला आहे, खरंच मला बी आनंद वाटतो की मी शेतकऱ्याला सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, सेंद्रिय वापरा. आणि आपण ग्रुपवर टाकून 10-5 लोक आपल्याला सेंद्रिय खाणार आहेत. आज बी चांगले लोक आहेत, त्यांना चांगलं पाहिजे पण त्यांना भेटत नाही. हा 496 गहू आहे, त्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आहे, पूर्ण कुठलंही केमिकल वापरलेलं नाही. तर शेतकऱ्याला आज 200-400 रुपये वाढून भेटणारच आहेत. आणि आज त्याची ऑर्डर यायला लागतात त्यांना. गेल्या वर्षी बी त्यांनी 400-500 रुपयाच्या फरकाने त्यांना शेतकऱ्याला पैसे वाढून दिलेत खाणाऱ्याने. तर अशा पद्धतीने तुम्ही जर प्रत्येकाने जर आग्रह धरला तर आपलं स्वास्थ्य चांगलं राहील, जमीन विषमुक्त होईल आणि ती चळवळ हळूहळू डेव्हलप होऊन जाईल. कारण जमिनी बी आजमध्ये कडक बनल्यात. आज शेतकऱ्याचा कडक बनल्यामुळं ट्रॅक्टरनेच नांगराला, बैल असून पण ट्रॅक्टरने त्याला वगडा पाळी करायचा टाईम आला, कारण त्याचा बी खर्च वाढला, कारण त्याला नाही इलाजाने केमिकल वापरायला लागलं. अशा पद्धतीने जर आपण काम केलं सगळ्यांनी, ते सगळ्यांनी मिळून काम करायला, खाणाऱ्याने मागणी केली पाहिजे आणि शेतकऱ्याने पिकवलं पाहिजे. तर अशा पद्धतीने माझी सगळ्यांना विनंती, शेतकऱ्याला बी विनंती आणि खाणाऱ्याला बी. पण खाणाऱ्यापासून सुरुवात झाली पाहिजे की आम्हाला ऑर्गॅनिक द्या. आग्रह धरा तुम्ही. आमचं भाजीपाला बी ऑर्गॅनिक वापरा. तुम्ही जे भाजीपाल्याकडे रोज जातात त्याला सांगायचं बाबा शेतकऱ्याला की तू ऑर्गॅनिक वापरून आम्हाला दे. वांगं समजा 20 रुपये किलो असलं तर तुम्ही त्याला 30 रुपये द्या ना, भाव द्या ना. चांगलं खायला गेलं तर तुमच्या ऑटोमॅटिक दवाखान्याचा खर्च वाचणारच आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे जर काम केलं तर 100%. आणि गव्हर्नमेंटची बी त्याला प्रोत्साहन दिलं आहे की सेंद्रिय शेतीकडे वळा. पण सेंद्रिय शेतीकडे वळा गव्हर्नमेंट सांगून उपयोग नाही. तर आपल्याकडून चळवळ उभं राहिली पाहिजे. आम्ही मागितलं पाहिजे त्यांना आणि आम्ही आग्रह केला पाहिजे. धन्यवाद.